of microorganisms. So regarding the scope of microorganism, the microorganisms possesses immense potentialities which are continuously being explored for the welfare of human society. याच्यावरती सतत सतत संशोधन चालू आहे आणि असं निदर्शनास आलं की या मायक्रो ऑर्गॅनिझम्समध्ये खूप क्षमता आहे की ते मानवाला किंवा ह्युमन बिईंगला समाजाला उपयोगी पडणार आणि त्याचाच अभ्यास चालू आहे. These are some of the essential aspects of human society that have opened based on the study of microorganisms and have emphasized the importance of their study. So we'll see one by one. The bacteriology, here the study of bacteria, the smallest, simplest prokaryotic and single-celled microorganisms, that is the bacteria. And this bacteria is also having much more importance in our daily life. Then mycology, study of fungi or molds or yeasts or mushrooms and some puff balls. या मायकोलॉजीमध्ये ज्या सगळ्या कवक प्रजातीय किंवा बुरशी प्रजातीय वनस्पतींचा अभ्यास केला जातो ती मायकोलॉजी. In protozoology, here the study of protozoans means animals like and mostly single-celled eukaryotic organisms are studied in the branch of protozoology. And in virology, there are viruses which are minute and non-cellular. That means particles that parasitalize living things and viral diseases. या व्हायरसेसमध्ये युनिसेल्युलर स्ट्रक्चर असत नाही, तर त्याचे छोटे स्फटिक सुद्धा होऊ शकतात आणि तरी ते त्यांचं काम करतात. And in phycology, just we have seen the study of algae, algal plants, that is the simple aquatic organisms, and they are single-celled, forming from single cell to large seaweeds. म्हणजे कितीतरी मीटर पर्यंत मोठ्या सीवीड्स पासून अगदी मायक्रोस्कोपिक किंवा एकाच सेलनं एकाच पेशीनं बनलेल्या अल्गीपर्यंत एवढी त्यांच्यामध्ये डायव्हर्सिटी किंवा व्हेरिएशन आहे. And the parasitology, the study of parasitism and parasites, त्याच्यामध्ये पॅथोजेन्स येतील, प्रोटोझोआ येतील, हेल्मिन्स येतील किंवा वेगळे वेगळे वर्म्स येतील, बरेचसे इन्सेक्ट्स येतील, त्याचा सेपरेट ब्रँच आहे ती पॅरासायटॉलॉजी. Now in microbial ecology, here the study of microbes and its interrelationship with environment. जे मायक्रोब्स आहेत, जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, त्यांचा पर्यावरणामध्ये काय संबंध आहे त्याचा अभ्यास करणारी ब्रँच म्हणजे मायक्रोबियल इकॉलॉजी. त्याचबरोबर मायक्रोबियल मॉर्फॉलॉजी, यामध्ये मॉर्फॉलॉजीचा अर्थ एक्सटर्नल स्टडी, त्यांच्या बाह्य अंगाचा अभ्यास करणारी ब्रँच म्हणजे मायक्रोबियल मॉर्फॉलॉजी. In microbial taxonomy, this deals with the classification, labeling, that is naming and identification of microorganisms. So this branch of classification is very much important, needful, required in each and every field. ते कोणतेही अभ्यासाची शाखा असू द्यात, कोणतीही, त्यामध्ये वर्गीकरण हे खूप गरजेचं आहे. तुम्हाला माहिती आहे की घरात सुद्धा आपल्याला वर्गीकरण करावं लागतं. वर्गीकरण म्हणजे त्या प्रत्येक गोष्टीचा सखोल अभ्यास करायचा, त्यांना विशिष्ट नावं द्यायची आणि त्यानंतर त्यांचं त्या अनुषंगानं विभाजन करायचं
दॅट इज कॉल्ड एज टॅक्सॉनॉमी. इथं टेक्सॉनॉमीची का गरज असते, वर्गीकरणाची का गरज असते? तुम्ही व्यवहारातलं एक साधं उदाहरण घेतलं की तुम्ही संख्येने एका गावामध्ये 5-10 हजार माणसं आहात. जर माणसाला नावच नसतं दिलं, त्यांचं वर्गीकरण नावानुसार केलं नसतं, गलीनुसार केलं नसतं, तर काय अडचण झाली असती? नेमकं त्या माणसाला शोधायचं कसं? त्याचं पत्र त्याला कसं द्यायचं? त्याचा कॉल लेटर त्याला कसा द्यायचा? अडचण आली असते ना. म्हणून नाव देणं खूप गरजेचं आहे. आणि माणसामध्ये नावं असंबंध दिली जातात. आपण तिथं कुठलाही रेफरन्स घेत नाही. ज्याला जे वाटतं ते इच्छेनं नाव दिलं जातं. म्हणजे काळा कुठं जरी माणूस असला तरी त्याला प्रकाश नाव दिलं जातं. खूप 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 गरिबीनं परिस्थितीनं गरीब असला तरी त्याला राजा, प्रधान अशी नावं दिली जातात. त्याचा काय संबंध नाही. प्लांट्समध्ये, ॲनिमल्समध्ये त्यांच्या गुणावरून बरीचशी नावं दिली जातात. त्यांची एक नावं देण्याची पद्धत आहे, त्याला बायनॉमियल नॉमेनक्लेचर म्हणतात. त्याला 2 नाव असतात. त्याला जेनस आणि स्पेशीस असं नाव म्हणतो आपण. तर ते नाव आपण त्याचा सगळा अभ्यास केल्यानंतर, त्याचे सगळे गुण पाहिल्यानंतर ते नाव दिलं जातं आणि मग नंतर त्यांचं वर्गीकरण केलं जातं. मग त्याचं जेनस कुठला असेल, त्याची फॅमिली असेल, त्याची ऑर्डर असेल, त्याची सिरीज असेल, वर जाऊन त्याचा सब क्लास असेल, त्याच्यावर त्याचा क्लास असेल, त्याच्यावर त्याची सब किंगडम असेल, पुढं किंगडम असेल, या पद्धतीनं त्यांचं विभाजन केलं जातं. हे क्लासिफिकेशन असं क्लासिफिकेशन जसं अँजिओस्पर्म मधलं आपण पाहिलं तसं प्रत्येक फील्डमध्ये क्लासिफिकेशन केलं जातं. ते गरजेचं आहे आणि त्यानुसारच पुढचा अभ्यास बारकाईने करता येतो. सो दिस इज डन इन द मायक्रोबियल taxonomy. In microbial physiology, here the metabolic activity of microbes are studied at the cellular or molecular level. In microbial genetics and molecular biology, the study of genetic material, its DNA, its RNA, and the function and structure of biochemical reactions of microbial cells are done in the branch of microbial genetics and molecular biology. त्याच्याशिवाय महत्वाची एक ब्रँच आहे इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी. Now this branch is concerned with industrial uses, applications of microbes in the production of alcoholic beverage, vitamins, amino acids, enzymes, antibiotics, spirit, जेवढे काही किण्वन प्रक्रियेनं इंडस्ट्रीमध्ये पदार्थ तयार केले जातात त्या सगळ्यामध्ये इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजीचा उपयोग केला जातो. जे अल्कोहोल तयार होतं ते या मायक्रोब्समुळेच तयार होतं. वेगवेगळ्या प्रकारचे बिव्हरेज असतील, वेगवेगळे पेय असतील, म्हणजे अगदी ताडीपासून ते वाईनपर्यंत हे सगळं इंडस्ट्रियल प्रोडक्ट मायक्रोबायोलॉजीचाच आविष्कार आहे. आणि मग अनेक विटॅमिन्स, अनेक अमिनो ॲसिड्स, गरजेचे एन्झाईम्स वगैरे सगळे किंवा अँटीबायोटिक्स हे सगळेच्या सगळे तयार केले जातात ती इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजीच्या शाखेतूनच. तेवढीच महत्वाची ॲग्रिकल्चरल मायक्रोबायोलॉजी. हिअर it is dealing with a relationship of microbes and crops with an emphasis on control of plant diseases, pests, and improvements of its crop or yields. त्या ॲग्रॉनॉमीमध्ये, ॲग्रिकल्चर बायोलॉजीमध्ये पण याचा खूप बारकाईनं अभ्यास केला जातो. कारण आपल्याला फंगल डिसीज, बॅक्टेरियल डिसीज, फंगल डिसीज नाही कळाला, व्हायरल डिसीज, आणि त्याच्यावर आपण उपाययोजना नाही करू शकलं तर आपलं सगळं पीक वाया जाईल. आपण बहुतांश लोक शेतकरी कुटुंबातली आहात मुलं, आणि तेल्यामुळं डाळिंबीचं किती प्रचंड नुकसान होतं, झाडांची किती मर होते हे अनुभवतोय. त्याच्यासाठी ह्या ॲग्रिकल्चरल मायक्रोबायोलॉजीमध्ये त्याचा अभ्यास केला जातो. आताच आपण पाहिलं की फूड मायक्रोबायोलॉजी, की जे वेगवेगळे अन्न पदार्थ आहेत हे सगळं मायक्रो ऑर्गॅनिझम्स आणि अन्न यांचं एकमेकाशी असणारं नातं त्यातून तयार होतात. अँड फूड बायो प्रोसेसिंग, फूड स्पॉयलेज,
फूड बॉर्न डिसीजेस अँड देअर प्रिव्हेन्शन. जसं तुम्ही ढोकळा तयार करता, दही तयार करता, तसं ह्या मायक्रो ऑर्गॅनिझमचा उपयोग चांगल्या अर्थाने तिथे केला गेला. पण हेच मायक्रो ऑर्गॅनिझम्स काही अन्न खराब पण करतात. दूध का नसतं, फूड पॉयझनिंग का होतं हे तुम्हाला माहित आहे. तर हे सगळे प्रकार फूड मायक्रोबायोलॉजीमध्ये पाहिले जातात. त्याचबरोबर डेअरी मायक्रोबायोलॉजी, दुग्धजन्य पदार्थ तुम्हाला माहित असतील, ह्या सगळ्यांच्या मध्ये ह्या मायक्रो ऑर्गॅनिझमचा खूप महत्वाचा वाटा आहे. सो इट डील्स विथ द प्रोडक्शन ऑफ अँड इट्स मेंटेनन्स इन क्वालिटी कंट्रोल ऑफ डेअरी प्रोडक्ट्स. जे काही पदार्थ डेअरी दुधापासून तयार केले जातात त्या सगळ्यामध्ये मायक्रोबायोलॉजीचा खूप महत्वाचा वाटा आहे. त्याचबरोबर ॲक्वॅटिक मायक्रोबायोलॉजी म्हणजे जे पॉन्ड असेल, डबका असेल, तलाव असेल, समुद्र असेल, त्यामध्ये असणारे मायक्रो ऑर्गॅनिझम्स त्यांचा अभ्यास करणारी ही ब्रँच आहे. त्याला म्हणतात ॲक्वॅटिक मायक्रोबायोलॉजी. तशीच एअरियल मायक्रोबायोलॉजी, एअर मायक्रोबायोलॉजी हवेत असणाऱ्या सगळ्याच मायक्रो ऑर्गॅनिझम्स, मग त्यामध्ये फंगल स्पोर्स असतील, व्हायरसेस असतील. आता आपण ज्या पॅन्डेमिक सिच्युएशन मधून चाललोय तो हवेतनच पसरतो ना श्वासावाटे. तर ह्या सगळ्या मायक्रो ऑर्गॅनिझमचा अभ्यास केला जातो, ती एअर मायक्रोबायोलॉजी. दुसरी एक्झो मायक्रोबायोलॉजी मीन्स एक्सप्लोरेशन फॉर मायक्रोबियल लाईफ, हे एक्झो मायक्रोबायोलॉजी मध्ये पाहिलं जातं. आणि त्याच्यानंतर एक महत्वाची आहे ते डायग्नॉस्टिक मायक्रोबायोलॉजी, त्यालाच आपण मेडिकल मायक्रोबायोलॉजी म्हणतो. म्हणजे नेमका कशामुळे आजारी पडला ते शोधून काढायचं असेल तर मेडिकल बायोलॉजी माहिती असली पाहिजे. सो धिस ब्रँच डील्स विथ द टेक्निक्स विच इज इन्व्हॉल्व्ड इन द स्टडी ऑफ पॅथॉजेनिक ऑर्गॅनिझम्स, डायग्नॉसिस ऑफ इन्फेक्शियस डिसीजेस. कोणत्या बॅक्टेरियामुळे कोणता आजार होतो, कोणत्या व्हायरसमुळे कोणता आजार होतो आणि त्यावरती उपाययोजना काय करावी, हे सगळं डायग्नॉस्टिक मायक्रोबायोलॉजी म्हणजेच मेडिकल मायक्रोबायोलॉजीमध्ये पाहिलं जातं. दुसरं इम्युनॉलॉजी, जी इम्युन सिस्टीम आहे ती स्ट्रॉंग करायची असेल आणि किंवा त्या इम्युन सिस्टीमला कोण धक्का लावतं यांचा अभ्यास करायचा आणि त्यातले अँटीबॉडीज आणि अँटीजेन्स हे पाहायचं असेल तर ते इम्युनॉलॉजीमध्ये पाहिलं जातं. आता सध्या आपल्यासमोर जे डिसीज की ज्याचा जगभर हा वैश्विक महामारी म्हणून आपण त्याला आता नाव दिलंय पॅन्डेमिक. तर ह्या वैश्विक महामारीमध्ये जो व्हायरस आहे तो कोविड, कोरोना. कोरोना एक टाईप झाला. कोरोना हा वैयक्तिक व्हायरस नाही, म्हणजे जसं आपण एखाद्या गोष्टीला साप ही जनरल टर्म झाली, सापामध्ये खूप प्रकार आहेत, तसं कोरोनाचे खूप व्हायरसचे प्रकार आहेत. पुढे आपण पाहणार आहोत ते. तो कोरोना कसा होतो आणि त्यापासून वाचण्यासाठी काय करावं. तर आता तुम्ही पाहिलं असेल की त्यावरती अजून तर काही औषध नाही, लस नाही, अजून तर काही कुठले औषध आलेलं नाही. त्यामुळं कितीही मोठा गृहमंत्री असो, गृहमंत्रालय झाला होता कोरोना, किंवा गरीबातल्या झोपडीतल्या माणसाला कोरोना होत्यात, त्याच्यावरती औषध नाही काय, फक्त त्याची प्रतिकार शक्ती वाढावी यासाठीच थोडीफार उपाययोजना केली जाते, किंवा दरम्यानच्या काळात त्याला दुसरा कोणता आजार होऊ नये याची काळजी घेतली जाते. ते झालेले आजार बरे केले जातात. आणि म्हणून ज्याची प्रतिकार शक्ती चांगली आहे त्याला बऱ्याच लोकांना कोरोना झाला पण आहे, त्या कळलं पण नाही माणसाला, आणि तो बरा पण झाला असेल, पुढे जाऊन बराही झालेला आहे. आता WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन असं सांगतं की किमान 15 लोकांमध्ये किमान एका दोघाला कोरोना झालेला आहेच, तो बाधित आहेच. आता असा एक माणूस सापडणार नाही किंवा एक मुलगा सापडणार नाही की ज्याला कोरोना झाला नाही. जवळपास सगळ्यांना लागण होणार, तुम्ही किती काळजी घेतली तरी. मग तुम्ही टिकला जाणार आहे ते कशावरती? इम्युन सिस्टीमवरती, इम्युनॉलॉजीवरती. आपली इम्युन सिस्टीम निसर्गामध्ये तरतूद आहे. आपलं सर्दी पडसे आपण उपचार नाही जरी घेतला तरी 7-8 दिवसात बरं होतं. त्याच पद्धतीने आपली इम्युन सिस्टीम डेव्हलप होते आणि त्या इम्युन सिस्टीम मार्फतच आपला आजार बरासा बरा होतो.
तर ती इम्युन सिस्टीम वाढवण्यासाठी बरेचसे आपले आहार आहेत, बरेचसे आपली लाईफस्टाईल आहे ती कारणीभूत आहे. आणि त्याचा अभ्यास करणारी शाखा आहे ती इम्युनॉलॉजी. इपिडर्म इपिडेमॉलॉजी म्हणजे आता जे चालू आहे ते, अँड पब्लिक हेल्थ मायक्रोबायोलॉजी. म्हणजे ह्या एपिडेमिक किंवा पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये त्याचं कसं निरीक्षण करायचं, ते कंट्रोल कसं करायचं, त्यांचा अभ्यास केला जातो. आणि ज्याला साथीचे रोगावरचे तज्ज्ञ म्हटले जातात, ते तज्ज्ञ इपिडेमॉलॉजिस्ट ते ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करतात. त्याची ही ब्रँच आहे ती इपिडेमिओलॉजी. आणि बायोटेक्नॉलॉजी तर सगळ्यांना माहीत आहे. बायोटेक्नॉलॉजी शिवाय आपलं आज काहीच चालत नाही. तर यामध्ये नवीन एखादा जीव तयार करायचा असेल, मॅनिप्युलेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ॲट मॉलिक्युलर अँड जेनेटिक लेवल टू प्रोड्यूस युजफुल प्रोडक्ट्स. आपल्याला एखादं फळ तयार करायचं असेल, एखादं प्लांट तयार करायचं आहे, इव्हन एखादा सजीव, तुम्ही पाहिलं असेल की आपण एक मेंढी तयार केली होती क्लोन तयार करून. तर तसं गोट, सीप, टायगर काही आपण बायोटेक्नॉलॉजीचा उपयोग करून करू शकतो. आणि त्यामध्ये मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी, याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स आणि त्याची सगळी लक्षणं आणि त्यातनं रिकॉम्बिनेशन करून DNA टेक्नॉलॉजीचं आपण आपल्या इंडस्ट्रियल पर्पजसाठी, म्हणजे समजा आपल्याला टोमॅटो असा तयार करायचा आहे की देशी टोमॅटोच्या त्याच्यामध्ये 4 पट 16 पट विटॅमिन सापडायला हवेत, तर त्या पद्धतीनं टोमॅटो तयार करता येतो. हे सगळं मॉडर्न बायोटेक्नॉलॉजीमध्ये. सो ऑल दीज आर नथिंग बट द स्कोप्स ऑफ मायक्रोबायोलॉजी. अँड टिल दिस वी हॅव सीन in our today's and previous lecture regarding the microbiology. तुमच्या कोणाच्या काय शंका असतील तर तुम्ही विचारू शकता.